जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका पार पडल्या त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती मतं किंवा कोणत्या पक्षाचे किती उमेदवार निवडून आले हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आणि गेले 12 ते 13 दिवस राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने त्यांचे या जिल्ह्यातले आमदार राजेश विटेकर यांनी आमच्या वरिष्ठ नेतृत्वाशी संपर्क साधून त्यांनी एक आम्हाला सांगितलं की बाबा शिवसेनेचा अध्यक्ष जिल्हा परिषदेला करू, उपाध्यक्ष आमचा राहील, उबाटाचे 6 लोक पाठिंबा देतील, राष्ट्रवादीचे 2 लोक पाठिंबा देतील, काँग्रेसचे 2 लोक पाठिंबा देतील, अशा पद्धतीने आम्हाला सांगण्यात आलं। आणि 12 ते 13 दिवस मुंबई आणि ठाणे या ठिकाणी त्यांचे उमेदवार निवडून आलेले उमेदवार आणि आमचे उमेदवार सोबत होते। पण अचानक राजेश विटेकर, सर्वांनाच माहित आहे आमदार आहे राजेश विटेकर, त्यांनी सरड्याप्रमाणे आपला रंग बदली केला आणि काल भारतीय जनता पक्षाच्या तंबूमध्ये गेले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाला सांगितलं की मी तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो, मला माझ्या भावाला उपाध्यक्ष करायचं आहे। आणि तशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी राजकारण केलं। भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला फसवलेलं आहे। सुरुवातीच्या काळापासून भारतीय जनता पक्षाने आम्हाला सांगितलं उपाध्यक्ष शिवसेनेचा देतो आणि कॉप मेंबर देतो, तुम्हाला एक सभापती देतो, अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सुद्धा आम्हाला सांगितलं। तदनंतर भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला, उबाटाचा पाठिंबा घेतला आणि आज त्यांचा भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा राजेश विटेकर यांचा भाऊ उपाध्यक्ष आज या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरलं। शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, शिवसेनेला धोका दिला, शिवसेनेशी गद्दारी केली आणि ही गद्दारी राष्ट्रवादी काँग्रेसनी विटेकरांनी केलेली आहे। माझा आरोप आहे विटेकरावरती आणि भारतीय जनता पक्षावर सुद्धा आरोप आहे। आम्हाला देतो म्हणलेलं पद त्यांनी दिलं नाही आणि आज त्यांनी राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरच्या भावाला उपाध्यक्ष केला। म्हणून आज माझे 3 जिल्हा प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, मी माझ्या वरिष्ठांच्या कानावरती घालून एक शिवसैनिकामधलं रक्त सळसळलं पाहिजे आणि आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे म्हणून आज आम्ही रागापोटी, आमच्यावर झालेल्या अन्यायापोटी आणि अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जनसामान्य माणसापर्यंत, मतदारापर्यंत हा निर्णय गेला पाहिजे। तुमच्या माध्यमातून ही शिवसेनेवर अन्याय झाला हे जनतेपर्यंत कळालं पाहिजे म्हणून तातडीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। मी या राष्ट्रवादी काँग्रेसचा, भारतीय जनता पक्षाचा निषेध करतो आणि आज आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी या निवडणुकीवरती बहिष्कार घातलेला आहे।